हॅलो गाईज, मी आज आलो होतो सलाम बाबाचं दर्शन करण्यासाठी. तिथं आल्यानंतर मला भरपूर अशा काही गोष्टी दिसल्या, ते तुमच्याबरोबर शेअर करावं असं वाटलं. ते समोर तुम्हाला दिसतात ते भरपूर लोक असे उभे आहेत एक लाईनमध्ये, आणि काही लोक जे झाडाखालून निघतात त्याला म्हणतात वाघजाळी. त्या जाळीचं महत्त्व असं आहे की तुमच्यामध्ये जर काही निगेटिव्हिटी असेल, बॅड मॅजिक केलेली असेल कुणी, किंवा बाहेरची बाधा असेल, तर जे काय असतील निगेटिव्ह गोष्टी त्या जाळी खालून निघल्यानंतर ते निघून जातात असं मान्यता आहे. वरती आल्यानंतर तुम्हाला भरपूर झाडं दिसतील. त्यातलं हे एक झाड, ह्या झाडाला तुम्ही बघू शकता एक सुद्धा अशी जागा त्यांनी ठेवली नाही की जिथे काही तुम्हाला मोकळी दिसेल. भरपूर ठिकाणी त्यांनी कोंबड्या वगैरे मारून किंवा जिवंत लटकवलेले आहेत. काही त्याच कोंबड्याला बिबी, खिळा, लिंबू, बाहुली अशा प्रकारे ठोकलेलं दिसतंय. पुढे आल्यानंतर आणखी एक भयानक अशी गोष्ट दिसली, ती म्हणजे जिवंत कोंबडी तुम्हाला दिसते ती लटकवलेली. ती आहे जिवंत कोंबडी आणि तिला बांधून ठेवलंय आणि नंतर तिथं बिबा, लिंबू, काळी बाहुली असं ठोकलेले, आणि त्या पण झाडाला भरपूर असे लिंब वगैरे बाहुल्या असं दिसतंय. पुढे आल्यानंतर आणखी एक आगळा वेगळा प्रकार दिसतो, ते म्हणजे त्या दोन वाट्या आहेत, त्याच्यामध्ये आहे दही, भात, कोळसा, आणि ते झाडाला लटकवलेले आहेत दोन बोकडाचे पाय. त्या पण झाडाला बाहुल्या, लिंब, खिळे, नारळ, धागा, चिट्ट्या वगैरे पण दिसत आहेत. आतापर्यंत तुम्ही जेवढे झाडं बघितले त्यातले हे एक झाड मोठं आहे. आणि इथं पण वेगळी गोष्ट बघायला भेटते, ती म्हणजे इथे भरपूर तुम्हाला असे कागद वगैरे दिसेल. त्या कागदावरती लिहिलेलं आहे आणि ते फोल्ड करून ठेवलेले, आणि बाकीच्या कागदावरती काला जादू म्हणून असं पण लिहिलेलं आहे. आणि काही जणांचे तर अक्षरशः फोटो लावलेत आणि फोटो लावून लिंबू, बिबा, खिळा, बाहुली असं करून ठोकलेले आहेत. आणि काही ताजे लिंबू पण दिसतात जे निघून आत्ता पण केलेले, नारळ पण दिसतात, बाहुल्या पण दिसतात. सायलेम बाबाला आल्यानंतर मला हा अनुभव आला, आणि व्हिडिओ बघून तुम्हाला काय अनुभव आला कमेंट करून मला नक्की सांगा, आणि व्हिडिओ जेवढा होईल तेवढा शेअर करा.